SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आपण आज ऑसिलेशन या चॅप्टर मधले लहान लहानसे पॉइंट पाहणार आहोत। जसं उदाहरणार्थ एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, I know, state an expression for displacement of particle performing simple harmonic motion. Discuss the formula when particle starts from mean position and extreme position. तर फार सिंपल साधा आहे, लक्षात ठेवायचो। पहिलं वाक्य काय लिहायचं बा परीक्षेमध्ये बघा, लक्षात ठेवायचो। स्टार्ट करतात डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय। तर आपल्याला हे पाठ पाहिजे x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय। बस हे आहे जनरल फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा। लिहायचं कसं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय। मन लावून आहे का, याने मी नंबर देऊन राहिलो 1 असं। हा वाला ए याच्या खाली आणला, नुसत्या मॅथेमॅटिकल स्टेप आहे। x अपॉन a इज इक्वल टू साइन ओमेगा t प्लस फाय। मेहरबानी करून लक्ष द्या, पुस्तकात डायरेक्ट लिहू नये, काही समजणार नाही। या साइनले जर इकडं हाकललं तर इन्व्हर्स होईल, म्हणजे कसं मांडता येते साइन इन्व्हर्स। x अपॉन a बरोबर ओमेगा t प्लस फाय। बस मग आता एवढं जर झालं असन तर हे इकडं लिहा, हे इकडं लिहा। मग ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a। बोला मग आता एवढं जर झालं असन तर आठवणीनं याले नंबर द्यायचा 2। मग पुढं काय बात लक्षात ठेवा, फार महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत। आता आपल्याला लिहायचं आहे का व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम, समजते का? पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम है ना, पार्टिकल व्हेन द पार्टिकल स्टार्ट सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन। असं इथं लिहायचं आहे का व्हेन द पार्टिकल स्टार्ट सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन। तर बा आता डोकं जाग्यावर ठेवायचं, इकडं पाहायचं बघा। हे तुमचं आहे ना लिनियर पाथ आहे। हे झाली एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली मीन पोझिशन। ही एक्स्ट्रीम नाही, ही मीन पोझिशन का जी ओन दाखवते। मग आता आपला शब्द आहे बघा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन। तुम्ही शॉर्ट मध्ये इथं लिहून राहिलो मीन पोझिशन। बस एवढं लक्षात घ्यायचं आहे। मग आता मीन पोझिशन वरून स्टार्ट होणार आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन। कॉमन सेन्स ची गोष्ट आहे का या मीन पोझिशन वरून पार्टिकल निघल, इथं येईन, इथं येईन, इथं येईन। या असा निघला तर एवढं डिस्प्लेसमेंट त्यानं कापलं, एवढं डिस्टन्स कापलं। निघलाच नाही when starts from mean position, अजून निघला नाही, इथंच आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जाईन तेव्हा डिस्प्लेसमेंट होईल। गेलाच नाही तर डिस्प्लेसमेंट झालंच कुठं, स्टार्ट व्हायचाच आहे। when start from mean position म्हणत आहे, याचा अर्थ x is equal to 0, x means displacement। अरे प्रयोग चालू व्हायचा, इथून निघायचाच आहे, या घरातून बाहेर पडल तेव्हा चालू होईल। 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंदात एवढं अंतर कापलं, निघलाच नाही तर आहे ना टाइम चालूच नाही झाला। तर याचा अर्थ t बरोबर काय झालं रे बात 0। बस हे आपल्याला मनानं डोक्यावर लावून काढ। बोल बा, पुस्तकात देऊ नये, वादच नाही, पण कसं आलं काऊन आलं ते समजलं पाहिजे। म्हणजे व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन x इज इक्वल टू 0 अँड t इज इक्वल टू 0। बोल बा, काही नाही, अक्कल नाही पाहिजे, काहीच नाही। या x इज इक्वल टू आहे ना, इथं लिहायचं आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट आहे ना लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन, तर कंडिशन लिहायची x इज इक्वल टू 0 अँड t इज इक्वल टू 0। याच्या खाली लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 2।
मग काय लिहायचं आहे वा, तर पुटिंग इन इक्वेशन 2 झालं, बस एवढं करायचं आहे. या टी च्या ऐवजी 0 भरला, 0 न काय गुणलं तर 0 प्लस फाय इज इक्वल टू साइन इनवर्स. या x च्या ऐवजी 0, 0 ले काय नाही भागलं तर 0 म्हणजे बा फाय इज इक्वल टू साइन इनवर्स 0. मनाले प्रश्न विचारा का साइन ची व्हॅल्यू 0 कवा राहते, जेव्हा त्याचा अँगल कितीचा राहते बा तर 0 चा राहते. तर बा लक्षात ठेवा, पहिली फाय ची व्हॅल्यू आली 0 आणि दुसरी व्हॅल्यू राहते पाय. मनाले प्रश्न आला पाहिजे का सर हे पाय आणला कुठून? मी माय गावरानी तुम्हाला सांगतो मित्र हो, तुम्ही म्हणसान क्या बात आहे, कधी ऐकलं नसेल तर आज ऐकून घ्या काय सांगत हाव. या साइनचा रूल आहे. मराठी समजते, इंग्रजीतही सांगतो हो. साइनचा रूल ऐकून घ्या काय सांगते साइन. तर बा लक्षात ठेवा, साइन लिहायचं असं, साइन लिहिल्याबरोबर काय करायचं बा, तर बा आहे ना 0 अर्धा 1 1.5 2 समजते का नाही समजत. तर या झाला 0 अर्धा कायले अर्धा मनाचा म्हणजे हाफ होते, मात्र लिहिताना असं लिहायचं 0 अर्धा 1 तर 1 लिहिताना असं लिहायचं. दीड काय म्हणते बा तर 3/2 ले तर इथं पाय लिहायचा. दीडच्या नंतर 2 येते तर इथं लिहायचं 2 पाय असं लिहत जायचं. 2च्या नंतर 2.5 येते तर इथं 5/2 मांग पाय लावत जायचा. 2.5च्या नंतर 3 येते तर इथं 3 पाय असं लिहत जायचं. बस बोला. मग आता एवढं जर झालं असन तर भल्लं महत्वाचं ज्याने आहे ना, बऱ्याच लोक विद्यार्थ्यांना माहित नाही तर कान देऊ नये का, मायवाली आहे ना गावरानी ऐकून घ्या. साइन पूर्णांक म्हणजे होल नंबर आणि साइन अपूर्णांक. अपूर्णांक आले इंग्रजीत फ्रॅक्शन म्हणते. तुम्हाला डोळ्यानं दिसते का या पूर्णांक आहे, या पूर्णांक आहे, या पूर्णांक आहे, या पूर्णांक आहे. तर मग कान देऊ नाही का साइन पूर्णांक 0 असतो आणि साइन अपूर्णांक कसा असते तर प्लस मायनस 1 ची चेन असते. 1 किती मोठं येऊ द्या याच्या बाहेर जाणार नाही आहे ना. मी काय सांगलं बा का साइन अपूर्णांक म्हणजे साइन 5/2 पाय असं जर म्हटलं तर बिनधास्त लिहून टाका. पहिला प्लस राहील, दुसरा मायनस राहील, तिसरा प्लस राहील म्हणजे याचं व्हॅल्यू येईल +1, याची व्हॅल्यू येईल -1. तर बा एवढं जर तुमच्या डोक्यात आलं तर लक्षात ठेवा, साइन पूर्णांक म्हणजे 0 आणि साइन अपूर्णांक म्हणजे +-1 ची चेन चालते. पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस, चौथा मायनस असं. मग आता एवढं जर झालं असन तर मित्र हो, इथं 0 आला तर साइन हा पूर्णांक आला. तर पूर्णांक आला म्हणजे तो एक तर 0 असल, नाहीतर दुसरा पाय असल, 2 पाय असल, 3 पाय असल. मी 2 व्हॅल्यू घेतल्या, एक तर 0 घेतला किंवा दुसरी व्हॅल्यू काय होऊ शकते तर r होऊ शकते. हे त्याचं कारण आहे. मग आता एवढं आहे ना, प्रत्येक गोष्टीले कारण आहे, बिना कारणानं आहे ना काऊन होते कसं होते हे ज्याले समजायला लागलं त्याले अडचणच नाही राहत. तर बा ह्या झाला आता 2 व्हॅल्यू. आता काय करायचं तर या वाल्या व्हॅल्यू सरळ इक्वेशन 1 मध्ये ठेवायच्या. तर इथं लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1 असं स्पष्ट लिहा परीक्षेत. पुटिंग इन इक्वेशन 1 मी पुस्तकातलं पूर्ण डिटेल सोडवून दाखवत आहोत, डायरेक्ट नाही पुस्तकासारखं. तर बा एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, हा आपला इक्वेशन आहे. या पायच्या ऐवजी 0 ठेवला तर x = a sin ωt. आणि जर या फायनं ह्या आता एवढं आलं पाहिजे, बसलं का डोक्यात तर बा लक्षात ठेवा, याच्यामध्ये ठेवला तर होते काय बा तर x = लक्षात ठेवा आहे ना a sin ωt असं आहे.
मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा साइन इनवर्स 0 तर बा एक तर त्याची किंमत 0 राहील नाही तर पाय राहील म्हणजे पाय ठेवला बा आपण यावाली किंमत तरी आहे का नाही प्लस मायनस येत राहील आणि म्हणून या कारणास्तव लक्षात ठेवा इथं दाखवायचं प्लस न इथं दाखवायचं मायनस याले पण कारण आहे तुमच्या मनात आलं पाहिजे बा का सर असं काऊन प्लस मायनस तर हे वालं तुमची मीन पोझिशन हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे हे एक्स्ट्रीम पोझिशन कांदेव नाही का काय म्हणणं आहे का बा एक इकडं गेला तर मायनस इकडं गेला तर प्लस इकडं मायनस असेल तर इकडं प्लस असेल पोझिशन पाहून राहील तर माझं म्हणणं आहे हा प्लस मायनसचा अर्थ काय होते पार्टिकल स्टार्ट टुवर्ड पॉझिटिव्ह बोला हा जो पॉझिटिव्ह साइन आहे तो काय दाखवते positive sign is chosen निवडा when the particle start towards positive बस ह्या पॉझिटिव्ह आहे ना पार्टिकल पॉझिटिव्ह डायरेक्शन न जात असेल तेव्हा पॉझिटिव्ह घ्यायचं आणि आता लक्षात ठेवा पुढचं सांगत हाव का निगेटिव्ह साइन इज चूजन व्हेन पार्टिकल लक्षात ठेवायचं समजते का पार्टिकल स्टार्ट टुवर्ड्स निगेटिव्ह म्हणजे बा अर्थ या झाला का इकडं जात असन तर पॉझिटिव्ह घ्या आणि इकडं जात असन तर निगेटिव्ह घ्या ते पोझिशन पाहून राहील म्हणून इथं प्लस न मायनस दाखवा लागते बोल बा तर बा आता आपल्या डोक्यात प्रश्न मी पुन्हा रिपीट करत आहो स्टेट लक्षात द्या an expression for displacement of particle performing simple harmonic motion हे वाला स्टेटमेंट लिहायचा त्याच्यावर तो लिहायचा displacement of particle performing simple harmonic motion is given by x is equal to a sin omega t plus phi ठीक आहे मग तो म्हणते काय म्हणते डिस्कस द फॉर्म्युला व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन बस एवढं पहिले सोडवायचं आहे आणि इथं लिहायचं आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू 0 t इज इक्वल टू 0 हे सोडवायचं आहे या फॉर्म्युला काढायचा ठीक आहे आता आपण म्हणणार आहोत का व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर हा प्रश्न येण्यासाठी कसा येते तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी स्टार्ट व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन हेच वाक्य पुढे म्हणणार आहोत दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी स्टार्ट व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन कांदेव नाही का पहा मग मी आता तुम्हाला सांगतो का बा लक्षात ठेवायचो इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर हे एक्स्ट्रीम पोझिशन असं काय होते बा ठीक आहे एक्स्ट्रीम पोझिशनचा अर्थ या झाला का इथून पार्टिकल एवढा आला असेल म्हणजे याले एम्प्लिट्यूड म्हणतात आणि ते ए न दाखवतात मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉल्ड एम्प्लिट्यूड अँड विच इज डिनोटेड बाय ए ठीक आहे आणि म्हणून x इज इक्वल टू काय आहे बात प्लस मायनस ए आहे ना एकीकडं प्लस न एकीकडं मायनस आता प्रश्न आला का इथं पार्टिकल आहे म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट करून बसलाय आणि इथून तो स्टार्ट होणार आहे म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन झाला नाही होणार आहे निघलाच नाही निघन तर टाइम चालू होईल का बा इथं पोचला 1 सेकंद 2 सेकंद जे काही वेळ लागल निघलाच नाही तर टाइम चालूच नाही झाला तर टी बरोबर का होईल बातच बोल बा तो बा डोक्यात आलं पाहिजे का व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन x is equal to plus minus a and t is equal to 0
बस हेच द्यायचं आहे आणि ह्या वाल्या इक्वेशन मध्ये टाकून द्यायचं आहे. तर पुन्हा याच्या खाली लिहायचं आहे ना, पुटिंग इन इक्वेशन 2. बस एवढं करायचं, काहीच लिहायचं ना. एवढं लिहायचं आहे का when the particle starts linear simple harmonic motion from extreme position, x is equal to plus minus a and t is equal to 0, putting in equation 2 we get. तर बाय ह्या ओमेगा टी, तर टी ची व्हॅल्यू तो 0 झाली, म्हणजे ह्या तो 0 झाला. तर बा लक्षात 0 प्लस फाय इज इक्वल टू साइन इनव्हर्स x अपॉन ए आहे. तर या ए च्या ऐवजी x च्या ऐवजी प्लस मायनस ए भागीला ए, हा प्लस असेल तर कटला तर याचं उत्तर काय येणार आहे बा, इथं काहीच नाही म्हणजे 1. आणि हा आहे ना और इथं लिहायचा 0 तर गेला, फाय इज इक्वल टू साइन इनव्हर्स. जर तो मायनस असेल तर मायनस ए अपॉन ए, या कटला याचं काय येणार आहे इथं तो -1. तर बा या येणार आहे -1 असं कटल्यावर, हा मायनस न याचा 1 असं. बस डोक्यामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे बा, आत्ताच खेळ शिकवला का बा साइन अपूर्णांक काय सांगते बा. तर या झाला साइन, या 0, या अर्धा, या झाला 1, या झाला 1.5, या झाला 2, भक्कम होते. तर बा साइन अपूर्णांक लक्षात द्या, प्लस मायनस. तर बा पहिला राहील प्लस या अपूर्णांक, दुसरा राहील मायनस. अर्थबोध या झाला का या फायची किंमत आली, एक डाव येईल प्लस, प्लस भरला तर एक डाव येईल मायनस, मायनस भरला तर प्लस साठी येते π/2 आणि मायनस साठी येते 3π/2. हे त्याचं कारण आहे. मग आता म्हणून फाय इज इक्वल टू π/2 और 3π/2. बोल राजा. मग एवढं जर झालं असं हे उचलायचं पुटिंग इन 1. बस याच्या खाली लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1. पुटिंग इन इक्वेशन 1 एवढं जर तुम्ही केलं तर बा तुमचे मार्क पकले. आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे, हे इथं मैदानात लिहून राहिलो काय लिहायचं हाय बा. तर x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस या फाय ची किंमत एक डाव π/2 भरा, एक डाव 3π/2 भरा. तर एक डाव जर π/2 भरला तर आहे ना 11वीचं पुस्तक सांगते साइन लक्षात ठेवा π/2 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तर बा एवढं जर झालं असेल तर x इज इक्वल टू a साइन आहे ना, साइन π/2 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, म्हणजे a कॉस ओमेगा टी. ह्या वाला तयार झाला. आणि आता जर 3π/2 भरला तर ऑलवेज काय येणार आहे बा, तर मायनस कॉस ओमेगा टी. तर बा ह्या जेव्हा भरसाल तुम्ही 3π/2 तर बा लक्षात ठेवायचं हो काय येणार आहे तो मायनस. ठीक आहे, कारण मायनस येणार आहे, चेनच सांगते. तर म्हणून एक डाव प्लस आला तर एक डाव मायनस आला. या कारणास्तव इथं लिहायला लागते प्लस -1 है ना. तर और लक्षात ठेवा, पहिले एक डाव π/2 और दुसऱ्यांदा दाखवायचं x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस 3π/2 दोन्ही दाखवायचे असं. म्हणून इथं 3 टिंब द्यायचं, x इज इक्वल टू प्लस मायनस a कॉस ओमेगा टी. मी एवढी बडबड याच्यासाठी का तुमचं समाधान झालं पाहिजे का सर हे असं काऊन तसं काऊन. मग आता याच्या खाली लिहायचं दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे, कारण इथं x आहे. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय x, म्हणजे 100% डिस्प्लेसमेंटचा आहे. पण कुठून आहे बा, ऍट एनी इन्स्टंट म्हणजे कोण्या तरी वेळ. स्टार्ट कुठून होत आहे तर बा एक्स्ट्रीम पोझिशनवर. मग दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल performing simple harmonic motion at any instant and when starts from extreme position.
आहे ना, तर प्लस मायनसचा अर्थ पण लिहून टाकायचा. बोला, समजते का? ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा काय लिहायचं बा, तर पॉझिटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह द एक्स्ट्रीम पोझिशन अँड निगेटिव्ह साइन आहे ना फॉर स्टार्टिंग फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हे त्याचा अर्थ आहे. पॉझिटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग, समजते, फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बोल बा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र लक्षात ठेवायचं हो, आता आपण पाहणार आहोत एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲट टाइम टी. एवढंसं देऊ नये, बरोबर वाचा मिठो. पहा मग काय सांगत आहोत. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲट टाइम टी. बस असं आपल्याला विचारलं तर काय करायचं काय नाही करायचं ते सांगत आहोत. एक नंबर बोगस आहे मात्र ऍट टाइम टी वर डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. सर्वांना माहित आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. बोलवा. ठीक आहे. काही अक्कल नाही पाहिजे, सरळ याचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टी. स्पष्ट लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे बा dx बाय dt इज इक्वल टू a कॉन्स्टंट बाहेर निघते, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह तो ओमेगा टी आहे ना, तो ओमेगा कॉन्स्टंट आहे बाहेर निघला तर इथं लागन ओमेगा. ठीक आहे. टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 होईल. फाय म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे आपलं येणार आहे बघा आहे ना, याला व्यवस्थित लिहून देतो. dx बाय dt इज इक्वल टू हा a आणि हा ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. यार काय येतात बोल बा. मला dx बाय dt म्हणजे काय भानगड आहे, तर हे आपण 8व्या वर्गात शिकलो तर रेट ऑफ आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम लिनियर व्हेलॉसिटी. आणि म्हणून एवढ्याचा अर्थ होते v, तर v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. पुन्हा याच्या खाली लिहायचं अगेन आहे ना, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टी. तर आहे ना काय होणार आहे, dv बाय dt इज इक्वल टू a ओमेगा कॉन्स्टंट आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते आणि त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर ओमेगा टी मधला कॉन्स्टंट ओमेगा बाहेर निघल, टी चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि फाय चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. तर ह्या फक्त बाहेर निघला तो ओमेगा गुणिले ओमेगा म्हणजे ओमेगाचा वर्ग. बोल बा. ठीक आहे. हा जो मायनस आहे सरळ याच्या खाली लिहायचं इट्स मॅग्नेट्यूड म्हणजे याचं मॉड घ्या. याले म्हणते मॉड शिकले असणार रे बा. इट्स मॅग्नेट्यूड मॅथ मध्ये बोला लागल तर मॉड घ्या म्हणून म्हणा लागल, तर इन फिजिक्स मध्ये मॅग्नेट्यूड. तर इट्स मॅग्नेट्यूड इज, तर बा याचा पण अर्थ समजला पाहिजे. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर ॲक्सलरेशन. देयरफॉर dv बाय dt इज इक्वल टू a and a इज इक्वल टू a ओमेगा स्क्वेअर sin ओमेगा t प्लस फाय. तुमच्या मनात आलं मायनस कुठं घेतलं तर याचं मॉड घेतलं. मॅग्नेट्यूड म्हणतात, याच्या खाली लिहायचं इट्स मॅग्नेट्यूड इज. तर बा मित्र हो लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलं व्यवस्थित डोक्यात आलं पाहिजे का बा विथ रिस्पेक्ट टू टी. लक्षात ठेवा तो हे झालं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन. लक्षात ठेवा हे झालं व्हेलॉसिटीचं, हे झालं ॲक्सलरेशन. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲट टाइम टी. तर हे 3 फॉर्म्युले आहे.
चल बोल पहा मग मित्र मी काय सांगत आहो. maximum and minimum values of displacement, velocity and acceleration of particle performing linear simple harmonic motion. काय भानगड आहे बा. तर मग हा तुमचा लिनियर सिंपल हार्मोन हा पाथ आहे. हे झाली एक्स्ट्रीम पोझिशन, हे झाली मीन. याच्यावर पार्टिकल फिरत आहे. ठीक आहे. तर बाय फिरत असताना समजा तो मीन पोझिशन वर असेल तर डिस्प्लेसमेंट किती राहील, व्हेलॉसिटी किती राहील आणि ऍक्सलरेशन किती राहील. एक्स्ट्रीम पोझिशन वर असेल पार्टिकल तर तेव्हा पण आहे ना डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन किती राहील. इथं म्हणा का इथं म्हणा, बस हे आहे. त्याला म्हणते मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू आहे ना. कुठं झिरो राहील तर कुठं आहे ना झिरो राहिला म्हणजे मिनिमम आहे ना, दुसरं काही राहिलं तर मॅक्झिमम. झिरो साठी मिनिमम, बाकी सर्वांसाठी मॅक्झिमम. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर बा मित्र मी काय सांगत आहोत, पहिले तर आपल्याला एवढं आठवलं पाहिजे की जनरल आहे ना जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय x is equal to a sin omega t plus phi. बस असं हे जनरल एक्सप्रेशन आहे. आता तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे बघा हे मीन पोझिशन पुन्हा सांगत आहो. मग मीन पोझिशन म्हटलं तर आता आपण काढलं होतं का बा ओमेगा टी प्लस फाय ची किंमत काढली होती 0 किंवा पाय. साइन पूर्णांक साइन अपूर्णांक शिकवलं का बा 0 और पाय. असं कोणाची किंमत तर बा इथं स्पष्ट लिहायचं ऍट मीन पोझिशन काढून दाखवली हो. पुन्हा थेस करत बसायला मजा नाही. ऍट मीन पोझिशन काय होणार आहे बा तो ओमेगा टी प्लस फाय इक्वल टू 0 और पाय. साइन 0 घेतला होता आणि साइन पाय घेतला होता. म्हणजे एवढ्याची किंमत 0 येते किंवा पाय येते. मग 0 न पाय म्हणजे साइन थेस येणार आहे. साइन पूर्णांक म्हणजे 0 0 घ्या का पाय घ्या. म्हणजे अर्थबोध या झाला का बा ह्या जर 0 असेल तर साइन 0 इज 0. 0 न कायले गुणलं म्हणजे या a ले गुणलं तर 0. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली रे बात 0 आली. आणि जेव्हा जेव्हा 0 येते तेव्हा तेव्हा इथं लिहा लागते मिनिमम MIN. बस अर्थबोध या झाला. लिहायचं काय बा जनरल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय x is equal to a sin omega t plus phi but at mean position omega t plus phi is equal to 0 or pi. मग असं लिहायचं आहे. इथं 0 ठेवला तर sin 0 is 0. 0 न याले गुणलं तर 0 म्हणून x बरोबर 0. बोला ठीक आहे. Thus at mean position displacement of particle is 0. That is minimum. 0 आला तर मिनिमम आणि लिहिताना लिहायचा x मिनिमम बरोबर 0 झालं. आता हा पार्टिकल आहे एक्स्ट्रीम पोझिशनवर. तेव्हा डिस्प्लेसमेंटची भानगड काय तर आता सांगलं का साइन अपूर्णांक प्लस मायनस 1 ची चेन चालते. असं आहे. बोला तर मग आपण काय केलं होतं का बा इथं लिहायचं ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन असं स्पष्ट लिहायचं. एवढं आठवलं पाहिजे का ऍट एक्स्ट्रीम पोझिशन तर आपल्याला लिहायचं आहे ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. आत्ताच शिकवलं का पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 आठवा. साइन अपूर्णांक प्लस मायनस 1 ची चेन चालते. तर बस एवढं आहे बघा एक्स्ट्रीम पोझिशन वर हे आपल्याला भरायचं आहे. अर्थबोध या झाला बघा. ह्या जो फॉर्म्युला आहे बघा ओमेगा टी प्लस फाय याच्या ऐवजी जर आपण पाय बाय 2 ठेवला तर बा साइन पाय बाय 2 इज इक्वल टू 1 या ठेवला तर -1 येईल. म्हणजे काय सांगता येते तर x इज इक्वल टू प्लस मायनस a साइन पाय बाय 2 असं.
तर मग अर्थबोध या झाला का sin π/2 ची व्हॅल्यू झाली 1, तर याचा अर्थ झाला का x ±a. जेव्हा 0 आला तेव्हा त्याला मिनिमम म्हणतात, बाकी काही आला तो मॅक्झिमम म्हणतात. आणि या कारणास्तव इथं लिहायचं x मॅक्झिमम बरोबर ±a. काय शिकलो बा? दस ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज मॅक्झिमम अँड विच इज x मॅक्झिमम इज इक्वल टू ±a. मग एवढं जर झालं असेल तर व्हेलॉसिटी बद्दल बोलून राहिलो का? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला शिकले. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय v ± ओमेगा √a² - x². इथं लिहायचं a² - x². बोल बा, विचार करा बा का मी मीन पोझिशन वर बोलत आहो. मीन पोझिशन वर मग एक्स्ट्रीम पोझिशन दोन्ही घ्या लागत. पार्टिकल कुठं आहे हो? तर पार्टिकल लक्षात ठेवा मीन पोझिशन वर म्हणजे इथं आहे. आता मीन पोझिशन वर आहे म्हणजे इथून निघलाच नाही. समजते का? स्टार्ट होऊन राहिला, झाला नाही. म्हणजे मग डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं झालंच नाही. तर अर्थबोध या झाला का ऍट मीन पोझिशन तर x = 0, डिस्प्लेसमेंट 0. मग डिस्प्लेसमेंट x = 0 मित्र हो, तर इथं x च्या ऐवजी 0 ठेवला तर तो गेला. a² चा अंडररूट होईल a. तर v काय आलं ±a ओमेगा. बोला, काहीतरी भेटलं म्हणजे हे मॅक्झिमम 0 असला तेव्हाच मिनिमम. तर v मॅक्झिमम आपल्याला मिळालं ±a ओमेगा. शिकलो काय बात? ॲट द मीन पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज मॅक्झिमम अँड विच इज v मॅक्झिमम बरोबर ±a ओमेगा. आता हेच आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशन साठी. तर एक्स्ट्रीम पोझिशन इथं असते पार्टिकल, म्हणजे इथून तर इथपर्यंत मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, त्यालाच अँप्लिट्यूड म्हणतात आणि ते दाखवल्या जाते ±a न. तर मग ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं तर लक्षात ठेवा का या मीन पोझिशन वरून इकडं आला असेल किंवा इकडं गेला असेल. एक्स्ट्रीम पोझिशन वर आहे म्हणजे एवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालं आणि या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच अँप्लिट्यूड म्हणतात. अर्थ या झाला का x ची व्हॅल्यू झाली ±a. बोल पा, मग आता x ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं हो. ठीक आहे, ±a झाली. हे आपल्या व्हेलॉसिटीचं सूत्र आहे. या x च्या ऐवजी जर a भरला तर डोक्यात आलं पाहिजे a² a² म्हणजे 0. मग 0 न कायले गुणलं तर 0. अर्थ या झाला का व्हेलॉसिटी काय झाली बा तर 0 आणि 0 मिळालं तर तेव्हा त्याला म्हणतात v मिनिमम. काय शिकलो बा आपण शिकलो बा का ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज मिनिमम दॅट इज 0. बोल बा, मग एवढं जर झालं असेल तर ऍक्सलरेशनचं शिकलो आपण का ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय a −ω² x. इट्स मॅग्निट्यूड इज a ω² x. बोल बा, पुन्हा याच्यासाठी दोन कंडिशन, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. पुन्हा आता डोकं लागणं सुरू झालं का मीन पोझिशन वर आहे पार्टिकल, इथं आहे म्हणजे बाहेर निघायचाच आहे. बाहेर निघलाच नाही तर डिस्प्लेसमेंट होणार कुठून आहे. म्हणून x काय झालं बात 0. तर लिहायचं ॲट द मीन पोझिशन x 0. इथं जर 0 भरला तर 0 न कायले गुणलं तर 0. अर्थ या झाला का ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 0 मिळाली तर तेव्हा त्याला म्हणतात मीन, आहे ना, मिनिमम म्हणतात. काय शिकलो बा आपण? ॲट द मीन पोझिशन ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इज मिनिमम दॅट इज 0.
एक्स्ट्रीम पोझिशन वर इथं जर पार्टिकल असल तर बा या एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर बा x ची व्हॅल्यू झाली a प्लस मायनस a. मग प्लस मायनस ए झाली तर बा या फॉर्म्युल्यामध्ये मॅग्नेट्यूड मध्ये x च्या ऐवजी जर प्लस मायनस ए भरला तर उत्तर काय येणार आहे तर बा a इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. असं म्हणजे काहीतरी मिळालं आणि जे मिळते त्याने म्हणते मॅक्सिमम. आणि म्हणून लक्षात ठेवा ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन एक्सलरेशन इज मॅक्सिमम अँड विच इज प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. बोल भाऊ मग काय शिकलो बा आपण शिकलो मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अँड एक्सलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. कडक माहित पाहिजे तर मी शॉर्ट अँड स्वीट मध्ये रिव्हिजन एका सेकंदात कशी लक्षात ठेवायची. तर बा लक्षात ठेवायचो मीन पोझिशन वर डिस्प्लेसमेंट हे 0 असते म्हणजे x मिनिमम बरोबर 0. तर बा एक्स्ट्रीम पोझिशन वर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते x मॅक्झिमम बरोबर प्लस मायनस a. पहिला वेलोसिटी आहे ना तो बा डिस्प्लेसमेंटचं सूत्र आहे बा x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा प्लस फाय. तर बा x मिनिमम इक्वल टू 0 अँड x मॅक्सिमम इक्वल टू प्लस मायनस a. वेलोसिटी आहे ना वेलोसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर बा याचं वैशिष्ट्य काय ऍट द मीन पोझिशन लक्षात ठेवा. At the mean position सांगत आहोत velocity is maximum and which is equal to plus minus a omega. तो by at the extreme position velocity of the particle performing simple harmonic motion is 0 that is minimum. समजते तर मग ऍट दी लक्षात ठेवायचो एक्सलरेशन साठी एक्सलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय a इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. इट्स मॅग्निट्यूड इज a इक्वल टू ओमेगा स्क्वेअर x. तर मग लक्षात ठेवा ऍट द मीन पोझिशन एक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इज 0 दॅट इज एक्सलरेशन इज मिनिमम. ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन एक्सलरेशन इज मॅक्सिमम दॅट इज प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. हे पक्क माहित पाहिजे. पहा मग मित्र मी आतापर्यंत अँप्लिट्यूड म्हटलं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला अँप्लिट्यूड म्हणतात. तुमच्या मनात शंका असेल तर हे झाली तुमची स्ट्रेट लाईन याद आला याचा आहे ना सेंटर त्याला मी ओ नाव देतो याद आला एक्स्ट्रीम पोझिशन एम. हे झाली तुमची दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन एम. तर बा लक्षात ठेवा हा एक पार्टिकल आहे की ज्या पार्टिकलचं नाव ठेवलं मी पी. इथून निघला पार्टिकल इथपर्यंत आला म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे मग आता एवढं जर झालं असं तर मग आपल्याला अँप्लिट्यूड कुठं राहते तर मग हे टोकापर्यंत जर गेला पार्टिकल मॅक्झिमम याच्या पलीकडे जाऊ नाही शकत तर याले म्हणते अँप्लिट्यूड. What is amplitude of simple harmonic motion? The maximum displacement of the particle performing simple harmonic motion from its mean position is called amplitude. बोल पहा ठीक आहे. वर्णन करायचं असं तर याले पाहतो थोडस 2-4 वाक्य बोलता आले पाहिजे. झालं त्याचं वर्णन. कन्सिडर द पार्टिकल पी परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन mn. The center of mn is the mean position. असं बोला is the mean position of the particle. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा काय लिहायचं द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आहे ना फ्रॉम द मीन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज गिवन बाय सर्वेलेस पार्ट आहे बा x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. असं चल बोल ठीक आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे बा. तुम्ही विचार कसा करसाल ठीक आहे. भलं महत्वाचं सांगतो कान देऊ नका. काय बाबू हा डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम कवा आहे ठीक आहे.
विचार करायचं का एवढं जे आहे याची व्हॅल्यू असं, ठीक आहे, हे पूर्णाचीच व्हॅल्यू हो. साईनचं वैशिष्ट्य माहित आहे, साईनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू +1 न -1 आहे असं आहे. तर मग हे कोणती व्हॅल्यू टाका त्याचं उत्तर एक तर -1 राहील नाही तर +1 राहील. म्हणजे बा डोक्यात आलं पाहिजे का एवढ्या पदाची असं आहे ना, यक्स मॅक्झिमम कवा राहते. तर मग दोनच गोष्टी राहते, मिनिमम राहिलं तर याची व्हॅल्यू 0 राहते आणि मॅक्झिमम राहिला तर याची व्हॅल्यू काहीतरी राहील बा असं. ते आपल्याला नाही माहित सध्या तरी. आता इथं साइन आहे, इथं काही बी भरसान तुम्ही तो एक तर उत्तर येईल -1 नाही तर +1, दुसरं तर येणंच नाही. कारण किती मोठी घ्या किती लहान घ्या त्याने कोणत्या व्हॅल्यू राहते बात ह्या आहे. मग डोक्यामध्ये आलं बा का एवढ्या पदाची व्हॅल्यू एक तर +1 नाही तर -1. साध्या सिंपल भाषेत लिहिण्याची स्टाईल अशी आहे, +-1. कल्पना सांगत आहो हा. तर बा एवढ्या पदाची व्हॅल्यू झाली +-1, त्यानं a ले गुणलं तर बा ह्या झाला +-a असं, ठीक आहे. आता मी दुसरी गोष्ट बोला, हे समजलं का? म्हणजे अर्थबोध या झाला का बाबा या पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तेव्हाच होईल जेव्हा एवढ्या पदाची किंमत का राहील बा तो +-1. म्हणजेच काय येईल बा तो +-a, ठीक आहे. म्हणजे पार्टिकल हॅव मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट when sin omega t plus theta phi is equal to +-1, that is x is equal to +-a. बोल. आणि मिनिमम कवा राहील रे बात एवढ्या पदाची किंमत 0 न काय गुणलं तर 0, तर बा डोक्यात आलं पाहिजे x is equal to 0 असं आहे. बोल बा, ठीक आहे. मग आता आपल्याला 0 तर नाही पाहिजे, आपल्याला मला काढायचं होतं a. तर बा मला काय म्हणायचं असं मी जर आपण जे व्याख्या म्हणतो ते सांगत आहोत का काऊन असं म्हणतो बघा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. असं काऊन म्हणतो तर बा पाय x बरोबर +-a. या +-चा अर्थ एक इकडं एक तिकडं, म्हणजे या x ची सर्वात जास्त किंमत एवढीच येऊ शकते, एवढीच येते. आणि याले a म्हणते म्हणजे अँप्लिट्यूड म्हणते. म्हणून डेफिनेशन तयार झाली का मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. हे त्याचं कारण आहे. निवडतो त्या पाठनं करतो असं बसलं का नाही. पाक ब्रेड सांगतो भल्ला जबरदस्त सांगतो, तुम्ही मनसान क्या बात आहे ना. पाव फक्त आहे ना या एक्सप्रेशनली मी उरपाट शिकवतो. उरपाट समजते उलट स्टँडर्ड भाषेत रेसिप्रोकल खालून वर. मग तर तुम्ही मनसान का बढिया समजलं आहे ना. याने सरळ शिकलं ना तर समजतच नाही, मग सरळ शिकू मग तर बढिया समजून नाही. पाक प्रेड काय म्हणते, ठीक आहे. प्रेड हे आहे बाय रस्ता सरळ, हे झाली एक्स्ट्रीम पोझिशन, हे झाली मेन पोझिशन. कल्पना करा का पार्टिकल इथं आहे मेन पोझिशनवर, तो बा आहे का नाही एक ऑसिलेशन पूर्ण करल म्हणजे इथून निघन इथंच आहे असं काही बांधून नाही. इकडंच गेला पाहिजे, इकडं गेला तरी फरक नाही पडत. काऊन तर त्याने इकडं गेला असन तर इथून त्याने परत इकडं यायला आणि इथून त्याने इथं यायला, म्हणजे मेन पोझिशन वाचून निघला आणि मेन पोझिशन पर्यंत आला असं, ठीक आहे. म्हणजे एक चक्कर त्याची पूर्ण झाली. मग आता एक चक्कर पूर्ण झाली, याले जो वेळ लागल 1 सेकंद 2 4 5 सेकंद त्या वेळेले म्हणते प्रेड आणि ते दाखवल्या जाते 3. म्हणजे पाय या पार्टिकलनं वेळ घेतला
कायच्यासाठी घेतला तर सिंपल हार्मोनिक मोशन घडवण्यासाठी. घडवण्याने इंग्रजीत म्हणते परफॉर्मिंग, आहे ना. घडवलं कसं घडवलं तर एक चक्कर पूर्ण करून घडवलं. तर म्हणूनच तर त्याने परेड म्हणते. तर इंग्रजीत तर त्याच्यापेक्षा सोपं म्हणता येते. टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड परेड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर. पाय मग याचं एक्सप्रेशन मग एकदा ऐकून घे. टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड काय रे बा परेड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता मात्र मन लावू नये का, आहे ना. मी उरपाटच शिकवणार हा. पाक कसं बढिया समजते तुम्ही मनसानच 100% का सर क्या बात आहे. ऐकून घ्या, खोटं नाही सांगत. आपण शिकलो राजा, काय शिकलो माहित आहे. आपण शिकलो डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय. लक्षात ठेवा, आहे ना. x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. तर बाई इथं लिहून राहिलो x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. अरे शिकवताना भान राहत नाही, स्पीड वाढते. फास्ट होत असेल तर स्लो सांगा, मेसेज कर दा. तुम्ही बोललो बा का डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. कल्पना करा. काय कल्पना केली बा तर हा तुमचा रस्ता आहे. येत हा झाला मेन पॉइंट न या झाला एक्स्ट्रीम पॉइंट. ठीक आहे. म्हणजे म्हणायचं आहे बा इथून पार्टिकल निघला. मी फक्त कल्पना शिकवत आहे ना. तर इथून पार्टिकल निघला आणि समजा एवढा आला, डिस्प्लेसमेंट झालं. बसलं का डोक्यात? ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा पिरियड काय हे म्हणते. इथून निघला इथं पोचला, इथून निघला इथं पोचला, इथून इथं आला. म्हणजे मेन पोझिशन वरून निघला आणि मेन पोझिशन वर आला असं. ठीक आहे. तर बा डिस्प्लेसमेंट घडवलं. ठीक आहे. मला हे म्हणायचं आहे का पहिल्या वेळेस जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ दुसऱ्या वेळेस लागल तर तो जो टाइम राहील बा सारखा त्याला परेड म्हणते. नाही पटलं, अजून नाही समजत, एक क्षण थांबा, मनसान बढिया. तर मग आपल्याला हे डिस्प्लेसमेंटचं फॉर्म्युला x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट कुठं तरी झालं त्याचं हे सूत्र मान्य आहे. आता पाय मी का म्हणतो बा, आहे ना. हे एवढं डिस्प्लेसमेंट व्हायला काही तर वेळ लागला असेल ना. इथं असेल पार्टिकल, इथं असेल कुठंही असेल. तेव्हाच तर त्या डिस्प्लेसमेंटचं सूत्र लिहिल्या गेलं, फॉर्म्युला लिहिल्या. ठीक आहे. मला म्हणायचं काय का जेवढ्यांदा आहे ना पहिल्यांदा जेवढा वेळ लागल तेवढ्या आहे ना डिस्प्लेसमेंट साठी पुन्हा तेवढाच वेळ लागला पाहिजे. तेव्हाच तर त्याने पिरियड म्हणायला. तर मी एक टाइम निवडतो. हा. तर मी लिहून राहिलो आफ्टर टाइम. स्पष्ट लिहित आहोत. आफ्टर टाइम मन लावून ऐक राजा. ट्वाइस पाय अपॉन ओमेगा असं घेतलं. काय आता पहिले टी म्हणजे एवढा वेळ घेतला तेव्हा एवढं डिस्प्लेसमेंट झालं. पट्टे ह्या टी म्हणजे टाइम, एवढ्या वेळेमध्ये एवढं डिस्प्लेसमेंट झालं राजा. आता मी याच्यात वेळ वाढवला म्हणजे या टीच्या ऐवजी मी घेऊन राहिलो पहिले तर एवढा होता, है ना. अजून त्याच्यात वाढ केली तर पहिले एवढा होता त्याच्यामध्ये एवढा मिळवला असं. आणि म्हणून मी म्हणत हाव का व्यवस्थित लिहायचं असेल तर आफ्टर टाइम ह्या टी आहे तर टी न घेता टी प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा असं घेता. ठीक आहे. तर का होते
बस ते आपल्याला पाहायचं आहे. पा कशी मजा येते पाय. मग मी काय सांगत हाव तर बाई x इज इक्वल टू ए साइन असं असा ओमेगा ह्या टीच्या ऐवजी टाइम बदलवला आणि एवढा घेतला टी प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. मन लावून नाही का फक्त 2 मिनिटं बढिया क्लिअर होईल. आणि ह्या वाला फाय जशानं तसा काहीच नाही करत. या ओमेगानं याले गुंतो तर बा x इज इक्वल टू ए साइन असं ओमेगानं गुणलं तर ओमेगा टी प्लस या ओमेगानं याले गुणलं तर ओमेगा ओमेगा कटला आणि ह्या ट्वाइस पाय प्लस या राहिला फाय असं. याले थोडस मेकअप करतो ए साइन असं. ह्या ट्वाइस पाय हे असाच ब्रॅकेट लिहून राहिलो ट्वाइस पाय प्लस ओमेगा टी प्लस फाय असा ओमेगा टी प्लस फाय. लहानपणी शिकलो आपण तेव्हा साइन ट्वाइस पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. पाय मग याले थीटा म्हणणं साइन ट्वाइस पाय प्लस थीटा तर याचं उत्तर आलं x इज इक्वल टू ए साइन आहे ना. साइन ट्वाइस पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन थीटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय असं. निष्कर्ष पाय आता काय अर्थ निघला बा तर बा एवढ्या वेळेनंतर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट सुरुवातीचं एवढं होतं. एवढ्या वेळेनंतर पुन्हा थेच दाखवत आहे. अर्थ या झाला का बा एवढ्या वेळेनंतर पार्टिकल काय करत आहे जिथं आहे तिथंच पोहोचला म्हणजे त्यानं एक ऑसिलेशन पूर्ण केलं. मूळ ठिकाणी होता मूळ ठिकाणी पोचला. कोण्या वेळेनंतर तर या वेळेनंतर हेच तो प्रेट सांगते का टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. मग एवढ्या वेळेनंतर ओरिजिनल पोझिशन हे आहे. एवढ्या वेळेनंतर थेच पोझिशन भेटली याचा अर्थ या झाला इट मीन्स दॅट after time twice pi upon omega particle complete one oscillation and reaches back to original position. Therefore the time twice pi upon omega is the periodic time and is denoted by t. Therefore t is equal to twice pi upon omega. I know this is the expression for period of I know particle performing simple harmonic motion. हे दाखवायचं आहे. तर बाई याले सिंपल साध्या भाषेमध्ये एकदा कान देऊन ऐकून घ्या. द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड period. ठीक आहे. काय लिहायचं बा The displacement of the particle performing simple harmonic motion is given by x is equal to a sin omega t plus phi. After time t upon t after time t plus twice pi upon omega म्हणजे एवढ्यानं वाढवलं. ठीक आहे. The displacement of the particle is x is equal to a sin omega. t च्या ऐवजी हा ओमेगा जशानं तसा t च्या ऐवजी t plus twice pi upon omega plus pi. सिंप्लिफिकेशन करायचं हे झालं. तर याच्यावरून निष्कर्ष मांडायचं इट मीन्स दॅट after time twice pi upon omega particle complete one oscillation and reaches back to original position. बोलबा. Therefore the time twice pi upon omega is the periodic time and it is denoted by t and is given by formula t is equal to twice pi upon omega. This is the expression for period of simple harmonic motion. सांग बाबा. नेक्स्ट पहा मग मित्र मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगलं होतं बघ अँड कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स. बाबा ही चाबी आहे ऑसिलेशनची.
आठवा आपण त्याच्यामध्ये शिकलो बा का एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एफ. काय आहे बा याचा अर्थ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. मग हा जो आहे बा काय हा तर बा एफ इज इक्वल टू या काढला तर मायनस के एक्स असं, where k is the proportional constant which is also called as force constant. Its magnitude is magnitude म्हणजे मॉड घ्यायचा तर kx झाला. ह्या याच्या खाली गेला तर f upon x is equal to k. मग आजपासून लक्षात ठेवा k म्हणजे काय आहे बा, तर हा काय आहे बा फोर्स ना, हा काय आहे बा तर डिस्प्लेसमेंट. मग अर्थबोध याद आला का फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज द फोर्स कॉन्स्टंट. बोल लक्षात राहील फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज द फोर्स कॉन्स्टंट. आल्सो वी नो दैट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एफ. Force per unit displacement per unit mass is the angular frequency and which is given by omega square is equal to k by m. तर मला लक्षात घ्या where omega is the angular frequency, यावेळेस याला angular frequency म्हणतात. तर मग याचं वर्गमूळ घेतलं तर मग काय होणार आहे स्क्वेअर रूट घ्या ओमेगा इज इक्वल टू याचं घ्या लागल अंडर रूट के बाय एम. आता स्प्रेडचा फॉर्म्युला शिकलो टी इज इक्वल टू ट्वाइस पाय. लक्षात ठेवा अपॉन काय काय आहे पण टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा असं. तर या ओमेगाच्या ऐवजी ही व्हॅल्यू भरून टाका टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट के बाय एम. याची फोड करून टाका म्हणजे मग ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट के अपॉन अंडर रूट एम. भागीला उलट गुणीला ह्या वर्त गेला तर इथं लिहून राहिलो टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट एम अपॉन अंडर रूट के. याने एका याच्यात टाकलं तर ट्वाइस पाय अंडर रूट एम अपॉन के. फोडून फोड करून सांगत आहोत. बोल हे जे प्रेड आहे ना ह्या फोर्स कॉन्स्टंटच्या स्वरूपात आहे. दुसरा फॉर्म्युला ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असून तर मन लावून राहील. आता कसं समजते फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे बघा हे आहे मीन पोझिशन असं. या मीन पोझिशन वरून पार्टिकल निघला एक्स्ट्रीम वर पोहोचला, एक्स्ट्रीम वरून या एक्स्ट्रीम वर इथून इथं म्हणजे एक चक्कर पूर्ण करण्याच्या वेळेला प्रेड म्हणतात. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज प्रेड. मग काय बोललो बा का एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेले प्रेड म्हणते. तर अशा किती चक्र्या मारल्या किती वेळेत एका सेकंदात तर त्याला फ्रिक्वेन्सी म्हणते. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल. ठीक आहे. number of oscillation performed by the particle performing simple harmonic motion per unit time. शब्द वापरला पर युनिट टाइम. एका सेकंदात अशा किती चक्र्या मारते ऑसिलेशन घडवते त्याने फ्रिक्वेन्सी म्हणते. बस. आणि याच कारणास्तव नाही समजलं नो प्रॉब्लेम आपल्यापाशी दुसरंही अस्त्र आहे. पहा मग मी तुम्हाला त्याच्याही पेक्षा सोपा आणि साधं ट्रिक सांगतो. तुम्ही म्हणसाल का सर एका क्षणात समजलं. हे झाली तुमचं एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. हे तर मान्य आहे का हे मीन पोझिशन हे एक्स्ट्रीम पोझिशन टी म्हणजे काय बात प्रेड. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ असा आहे. म्हणजे मग अर्थबोध या झाला का एवढ्या वेळेमध्ये इन टाइम टी पार्टिकल कंप्लीट और परफॉर्म वन ऑसिलेशन. मान्य आहे. हे तर मान्य करावंच लागेल. ठीक आहे. मग आता डोक्यात आलं पाहिजे सिंपल साधा हाय बा. ठीक आहे. ती एवढ्या वेळेत टाइम आहे किती ऑसिलेशन कंप्लीट झालं रे तो वन झालं. तर मग याले काही वेळ आहे टाइम आहे डोक्यात ठेवता.
याने काय इकडून इकडं हाकलाचं, इकडं मग काहीच नाही राहिलं तर याच्या खाली गेला. म्हणजे हे वेळ आहे तर हे झालं 1 सेकंद. अर्थ झाला का टी एवढे वेळात एक ऑस्युलेशन पूर्ण होते, तर एका सेकंदात किती ऑस्युलेशन पूर्ण होते? 1/t. मग एका सेकंदामध्ये लक्षात ठेवा, तर इंग्रजीत म्हणता येते इन टाइम टी पार्टिकल कंप्लीट 1 ऑस्युलेशन, देअरफॉर इन युनिट टाइम इट परफॉर्म 1/t ऑस्युलेशन. ठीक आहे. आणि म्हणून 1/t आला म्हणजे व्यस्त झालं, रेसिप्रोकल झालं ब्रेकचं, आणि त्यानेच तर फ्रिक्वेन्सी म्हणते आणि ते n दाखवते. ठीक आहे. हेच फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय n इज इक्वल टू 1/t. बस ह्या वाला आपला टी आहे ना, फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2π/ω. तर आपण काढलं होतं का बा टी इज इक्वल टू काय काढलं होतं? 2π असं काढलं होतं √m/k. याचा रेसिप्रोकल घेतला तर याचा रेसिप्रोकल, याच्या रेसिप्रोकलने फ्रिक्वेन्सी म्हणते, तर याचंही घ्या लागन 1/2π √ खालचा वर न वरचा खाली. तर हे झालं फ्रिक्वेन्सीचं दुसरं एक्सप्रेशन. बरोबर. ठीक आहे. पटलं का नाही पटलं? पटलं ना? तेव्हा मेसेज करतो पटलं का नाही पटलं. ठीक आहे. आवडला? घंटी वाजवा आणि अभ्यास करा. नमस्कार.